मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील ब्लॉग्स। तर आज आहे 1 मार्च, वार आहे शनिवार, रात्रीचे वाजले 10। तर थंबनेल बघून तुम्हाला समज असेल आज आपण कुठे चाललोय। तर आज आपण चाललो आहे गोकुंडी वॉटरफॉलला। तर या वॉटरफॉलचे वैशिष्ट्य असे की हा वर्षाच्या 12 महिने चालू असतो। तर याचाच एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण एका ट्रेकिंग ग्रुप सोबत चाललोय। तर त्या ट्रेकिंग ग्रुपचं नाव आहे अल्पाइन ट्रेकर्स। तर या व्लॉग मध्ये तुम्हाला आमचा पूर्ण एक्सपिरियन्स बघायला भेटणार आहे, तर व्लॉग एंड पर्यंत नक्की बघा। तर आता मी आहे ऐरोलीमध्ये, तर इथून मला जायचं आहे वाशी प्लाझाला, कारण की तो माझा पिकअप पॉइंट आहे। आणि माझा पिकअप झाल्यानंतर आपण जाणार आहोत फल्यान विलेजला, जे की आपला बेस विलेज आहे। तर हे फल्यान विलेज मुंबईपासून ऑलमोस्ट 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून ऑलमोस्ट 110 किलोमीटर अंतरावर आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आता आपण इथून निघूया। तर आता आपण आपल्या फार्म हाऊसवरती पोहोचलो आहोत। तर आता सर्वात पहिले फ्रेश होऊया, त्यानंतर आपली सर्वात पहिली ॲक्टिव्हिटी ते म्हणजे आपला टेंट सेटअप करायची। नितिन स्टॉप करो। तर मित्रांनो, आता वाजले 1:30, तर आम्ही कॅम्प साईड वरती 1:45 वाजता पोहोचलो। त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही एक ॲक्टिव्हिटी केली, ती म्हणजे आमच्या स्वतःचा टेंट सेटअप करण्याची। तर ही ॲक्टिव्हिटी झाली ऑलमोस्ट। तर आता आम्ही बॉनफायरचा सेटअप करणार आहे आणि त्यानंतर पुढे काय होणार ते तुम्ही व्लॉगमध्ये बघतच राहणार। चला तर मग मला टिक टिक 1 टिक टिक 0 हो गया तर मित्रांनो, तुम्हाला मी रात्रीचा कॅम्प साईडचा व्ह्यू दाखवतो थोडासा। तर इकडे आपण आपले सगळे टेंट सेटअप केले आहेत, खूप सुंदर व्ह्यू आहे। तुम्हाला सकाळी इथं ट्री हाऊस पण आहे आणि इथे झोपाळे पण आहे, ते पण सकाळी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आता वाजले 4, तर आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी भेटतो। चला तर मग गुड नाईट। तर सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजले 7:30। तर रात्री तुम्हाला मी एक गुड नाईट तर केला, पण काय झोपायला गेलो नाही। पूर्ण रात्रभर आम्ही बॉनफायरच्या जवळ बसून गाणी गायलो, भूताच्या स्टोऱ्या ऐकल्या। तर अशा प्रकारे आम्ही नाईट गाजवली। त्यानंतर आम्ही सकाळी 6:30 वाजता जाऊन फ्रेश झालो, त्यानंतर नाश्ता केला। तर आता आपला थोड्या वेळातच गोकुंडी वॉटरफॉलचा ट्रेक स्टार्ट होईल। तर ट्रेक तसं काही डिफिकल्ट नाही, स्ट्रेट पॅच आहे। तर आपल्याला हा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी ऑलमोस्ट 1.5 तास लागेल आणि 1.5 तासाचा हा वॉकिंगवाला ट्रेक केल्यानंतर आपण आपल्या गोकुंडी वॉटरफॉलला पोहोचू। तर पुढे काय होतंय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजतच राहील। तर मित्रांनो, आता वाजलेत 7:45, तर आपला गोकुंडी वॉटरफॉलचा ट्रेक स्टार्ट झाला आहे। बघूया आपला एक्सपिरियन्स कसा असतो।
तर मित्रांनो ऑलमोस्ट 1 तासाचा ट्रेक आपला कंप्लीट झाला आहे. आता मला वाटतं अजून अर्धा तास लागेल आपल्याला गोकुंडी वॉटरफॉलला पोहोचायला. तर ट्रेक काय एवढा डिफिकल्ट नाही आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्रेक करत असाल तरी हा ट्रेक तुम्ही कंप्लीट करू शकता. तुम बोर आने का नहीं वीडियो में तो फिर तू पीछे रहे. तू वीडियो में तर ऑलमोस्ट आपण गोकुंडी वॉटरफॉलच्या जवळ पोहोचत. तिथं तुम्ही क्लिफ जम्पिंग बघू शकता. तर ऑलमोस्ट 2 मिनिटाचा पॅच आहे. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 9 आणि फायनली आपण अथक परिश्रमानंतर गोकुंडी वॉटरफॉलला पोहोचलो आहोत. तर आता आपण गोकुंडी वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स घेऊया. तर इकडे आपली पूर्ण गँग जमा झाली आहे का. तर खूप सुंदर व्ह्यू आहे हा. पुढे ड्रोन पण उडत आहे, तुम्ही बघू शकता. फुल ऑन अशी धमाल मस्ती चालू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागचा व्ह्यू. 1 नंबर व्ह्यू आहे. तर तुम्ही व्हॅली बघू शकता किती सुंदर आहे. पण लवकर आहे कारण तो आमच्या बसमध्ये. तर मित्रांनो आता वाजले 11:30. तर गोकुंडी वॉटरफॉलला आपण खूप सारी धमाल मस्ती केली, जी की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलीच असेल. होप सो ती तुम्हाला आवडली देखील असेल. तर आता आपण थोड्या वेळातच खाली उतरायला सुरुवात करणार आहोत. आता मी तुम्हाला डायरेक्ट खाली जाऊनच भेटतो. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 1. तर फायनली आपण पुन्हा एकदा फार्म हाऊसवरती पोचलो आहोत. तर आता आपला प्लॅन पुढचा असा आहे की आता आपण लंच करू आणि त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण ट्रेकिंगची इन्फॉर्मेशन देऊन टाकेल. तर चला जेवण घेऊया, बघूया जेवणामध्ये काय आहे. तर मित्रांनो आत्ता वाजले 2. तर जसं की मी बेस विलेजला आलो, फ्रेश वगैरे झालं. आता आपलं जेवण देखील करून झालं. तर जेवण 1 नंबर होतं. तर आता मी तुम्हाला पॅकेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. तर सकाळीच मी तुम्हाला सांगितलं होतं की हा गोकुंडी वॉटरफॉल ट्रेक करण्यासाठी मी अल्पाईन ट्रेकर्स या ट्रेकिंग ग्रुपसोबत आलो होतो. तर हे संपूर्ण पॅकेज आम्हाला 1700 रुपये पर पर्सन असं भेटलं. त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं ते देखील तुम्हाला सांगतो. तर मुंबई टू मुंबई आम्हाला पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी होती. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण, रात्रीची कॅम्पिंगची फॅसिलिटी पण त्यामध्ये इन्क्लूड. तर असा आमचा हा संपूर्ण पॅकेज होता. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स 1 नंबर होता. आणि जर तुम्ही देखील हा एक्सपिरियन्स घेऊ इच्छिता तर नक्की अल्पाईन ट्रेकर्सला कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. जर तुम्ही हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ असल्या का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.